चलिए जरा चलो नहीं नहीं आम्ही गावात आलो होतो निघालो होतो तुमचं फोन एकदम स्टोवच्या खाली आहे. कशी खाली हां याची खाली का स्टोवच्या खाली. हो स्टोव कुठं आहे? स्टोव कुठं आहे? हे काय हा याच्या पूर्ण याच्या खाली आहे. गॅस टाकी जवळ का? दिसतंय का सर का त्या कोपऱ्यात याची खाली आहे का हां ते बळकातनं गेला असेल तिकडे. नाही आहे तिकडेच होतं. हाय रे धाम थांबा 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 सचिन. हे घे सर बाजूला खिडकीतनं जाईल खिडकीतनं नाही जाईल. नाही माझं लक्ष नाही खिडकीतून नाही जाणार ते आता हा, हा आधी दिलं ना. ही माहिती आहे का पहिले? आधी धरा. नाही काही नाही इथे आलो आपण रवींद्र गायकवाड सर यांच्या घरी आलो आपण बंगल्यामध्ये आणि थोड्या वेळ त्यांनी कॉल केला होता की त्यांच्या किचनमध्ये एक साप आहे आणि इथं आल्यानंतर मला कळतं की याची शेगडी आणि शेगडीच्या खाली एक साप आहे. बिनू शहरामधला तो साप आहे धामण आहे. समोर तुम्हाला दिसतंय की खिडकी आहे माझ्या समोरच्या बाजूला आणि कदाचित दरवाजातून किंवा खिडकीतून तो आतमध्ये आला परंतु धामण साप मात्र प्रामुख्याने घराच्या आसपास किंवा घरामध्ये सापडणारा हा साप आहे आणि उंदीर खाण्यासाठी घराच्या परिसरामध्ये कधी कधी अशा प्रकारचे साप येऊ शकतात. त्याचं मुख्य कारण म्हणजे फक्त घराच्या भोवती असलेले उंदीर याला आपण सुरक्षित घेऊ ताब्यात आणि नंतर त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये सोडून देऊ. परंतु कधी कधी धामण साप मात्र घराच्या परिसरात किंवा घरामध्येच कधी कधी आपल्याला सापडू पण शकतो. दिसतंय हा धामण साप आहे आणि धामण साप अतिशय वेगाने आक्रमण करतो आपल्यावरती. छोटा आहे आकाराने आणि तपकिरी रंगाचा हा साप आहे आणि तुम्ही इथं पाहिलं असेल की अगदी किचन आहे आणि कधी कधी अशा स्वयंपाकघरामध्ये किचनमध्ये देखील अशा प्रकारचे साप कधी कधी येऊ शकतात. थेट ते स्वयंपाकघरावरती देखील जाऊ शकतात आणि समोर मला त्याच्या पोटाकडची बाजू दिसते कदाचित त्यांनी कालच या ठिकाणी शिकार धरले असणार आहे परिसरामध्ये आणि म्हणून त्याच्या पोटाकडची बाजू थोडीशी फुगलेली आहे. त्याला आपण सुरक्षितपणे घेतो ताब्यात नंतर त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये आपण सोडून देऊ. आणि त्याच्या पोटाकडची बाजू जर आपण पाहिली तर ही बऱ्यापैकी पिवळसर आहे. अशी पोटाकडे पिवळी जागा जरी दिसली किंवा पिवळ्या रंग जर दिसला तर त्यानं आपल्याला कळतं की हा धामण आहे. पण कधी कधी याच्यापेक्षा थोडा फिकट रंगाचा पिवळसरपणा मात्र विरळाच्या पण अंगावर असू शकतो. त्याच्यामुळे आपल्याला सापांची माहिती नसेल तर मात्र सापांच्या जवळ जायचा प्रयत्न करायचा नाही. हा धामण आहे बिनविषारी आणि पुन्हा नमूद करते की मानवी वस्तीच्या आसपास किंवा घरामध्ये सापडणारा हा साप आहे. या ठिकाणी आपण एक किट वापरले कापडी पिशवीचा वापर करतोय आपण आणि कापडीचा वापर करून सापांना भीती वाटत नाही आणि त्याच्यामध्ये सुरक्षित गेल्यानंतर त्यांना पिळाचा भास होतो. म्हणून अशा किटचा वापर करून त्याला आपण सुरक्षितपणे घेतो ताब्यामध्ये आणि त्याच्यानंतर परत त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये आपण सोडून देऊ. मी प्राध्यापक रवींद्र गायकवाड आगस्त विहार बालाजीनगर शेजारी. माझ्या किचनमध्ये आत्ता धामीण नावाचा साप आला होता. तो लहान मुलांनी पाहिला त्यावेळेस मी गिरी सरांना फोन केला आणि त्यांना तातडीने इथं बोलवलं. त्यांनी तो साप पकडलेला आहे. ह्या पिशवीत त्यांनी तो ठेवला आहे. आता ते घेऊन त्याला त्याच्या आदिवासामध्ये सोडतील. धन्यवाद. प्राध्यापक रवींद्र गायकवाड यांच्या राहत्या घरामध्ये किचनमध्ये जो आपल्याला धामण सापडला होता या धामणला आपण त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये या ठिकाणी सोडून देऊ.